नमस्कार, VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप बी, MPSC ग्रुप सी म्हणजेच कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी एक्झाम डेट जाहीर झालेले आहेत। तुम्ही म्हणाल त्या तर अगोदरच आल्या होत्या, परंतु अगोदरची ज्या परीक्षा होत्या ना त्या पोस्टपोन झालेल्या आहेत, म्हणजे कंबाईन एक्झाम पोस्टपोन झालेल्या आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा। मग आता नवीन तारखा कोणत्या आहेत, तसंच ज्या विद्यार्थ्यांची वयवाढ झालेली आहे त्यांना नव्यानं फॉर्म भरता येणार आहेत, तर ते कोणत्या तारखेपासून भरायचे आहेत ही सर्व माहिती MPSCने स्वतः प्रसिद्धीपत्रक काढून किंवा शुद्धीपत्रक काढून जाहीर केलेली आहे। तर त्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 23 डिसेंबर 2024 शुद्धीपत्रक। काय विषय आहे शुद्धीपत्रकाचा, तर वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत। आता हे जे वयाधिक उमेदवार आहेत ना, हे नेमके कोणते त्याचं स्पष्टीकरणच त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे। तर ते आधी आपण समजून घेऊयात आणि मग नंतर परीक्षेच्या तारखा पाहूयात। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून संदर्भाधीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भीय दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। याचा अर्थ समजून घ्या की फक्त 1 वर्षासाठीच ही वयामध्ये शिथिलता दिलेली आहे। आता कोणत्या वयास कोणतं 1 वर्षे, तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या तारखेमध्ये जे विद्यार्थी एजबार होत आहेत ना त्यांनाच फक्त एक वेळची विशेष बाब म्हणून 1 वर्ष वयामध्ये सूट दिलेली आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना यासाठी नव्यानं अर्ज करता येणार आहे। आता अर्ज कधी करता येणार म्हणजे कोणत्या परीक्षेसाठी आहे, तर फक्त 2च परीक्षा आहेत। एक आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि दुसरं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024। आता अर्ज कधी करता येणार आहे ते पहा, तर अर्ज सादर करण्यास दिनांक 26 डिसेंबर 2024 दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे, ते दिनांक 6 जानेवारी 2025 रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत। म्हणजे 26 डिसेंबर 2024 ते 6 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत। भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक 8 जानेवारी 2025 आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत आहे। आता त्याच्यानंतरचं पहा, एक महत्त्वाचं, आता हे जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत ना त्यांची परीक्षा फक्त काही ठराविक सेंटरवरच होणार आहे। कोणकोणते ते सेंटर आहेत माहीत आहे, तर त्याच्यामध्ये आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवरच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। आता परीक्षेचे दिनांक ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, तर इथं स्पष्ट दिले पहा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी आता 2 फेब्रुवारी 2025 या तारखेला होणार आहे। म्हणजे कंबाईन ग्रुप बी एक्झाम डेट 2 फेब्रुवारी 2025 आहे आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ती 4 मे 2025 या तारखेला होणार आहे। म्हणजे कंबाईन ग्रुप सी एक्झाम डेट 4 मे 2025 आहे। तर ह्या 2 तारखा आता लक्षात ठेवा की MPSC कंबाईन ग्रुप बी एक्झाम डेट 2 फेब्रुवारी 2025
आणि MPSC ग्रुप सी कंबाईन एक्झाम डेट 4 मे 2025 आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.